मंडळी, आपल्या हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते। याशिवाय गुरुग्रह, ज्याला देवांचे गुरु म्हटले जाते, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे। जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात, ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो। गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते। कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही। कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढतो, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते। चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय केल्याने तुम्हाला बृहस्पतीसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल। मंडळी, पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते। भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे। अशा परिस्थितीत दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनाला चांगला परिणाम होतो। तसेच भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फुलं अर्पण करावी। भगवान विष्णूंना गुड आणि मसूर पण अर्पण करावा। पंचामृताने तुळशीसह ठेवा। या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी। त्यानंतर त्यांची पूजा करावी। यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात। भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशराचा तिलक वापरावा। यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा। मंडळी, बृहस्पतीला देवतांचा गुरु मानले गेले आहे। यांची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी देखील दूर होतात, म्हणून गुरुवारच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे। गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचे उच्चारण करावे। असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो। शीघ्र विवाहासाठी बृहस्पतिवारी उपवास करावा आणि विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे। आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे। जर व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी। आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा। तसेच भगवान लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा। घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य, विशेषकर स्त्रियांनी केस धुवू नये। तसेच या दिवशी नखे कापू नयेत। नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्यपदार्थ, फळे, कपडे इत्यादी वस्तू दान कराव्यात। नोकरी व्यवसायात प्रगती हवी असेल तर गुरुवारी घरातील पूजेच्या खोलीत हळदीची हार लावा आणि तसेच पिवळे कपडे घाला। यासोबतच कपाळावर हळदीचा टिळा लावा। असे केल्याने कुंडलीतील गुरुची स्थिती मजबूत होते। जीवनात सतत येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते। यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हरभरा डाळ आणि गूळ ठेवा। गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून ध्यान करावे। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा। पूजेनंतर देवाला केळी अर्पण करा। तसेच पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गूळही अर्पण करावे। यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते। तसेच दर गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामातून मोकळे झाल्यानंतर स्नान करावे। स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद घाला। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा 5 वेळा जप करा। त्यानंतर स्नान करावे। असे दर गुरुवारी केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते। तळ हाताच्या डाव्या कोपऱ्याखाली असलेले स्थान हे गुरुचे स्थान मानले जाते। दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावावी आणि मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप करावा। हा उपाय केल्याने कुंडलीतील गुरु मजबूत होतो। गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे। भगवान विष्णू यांची उपासना नेहमी माता लक्ष्मी सोबतच केली पाहिजे। स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा। दरम्यान गुरुकथेचे वाचन करावे। यामुळे पैशांची चणचण दूर होते आणि घरात लक्ष्मी नांदते। गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात जात देवासमोर केसर, हरभऱ्याची डाळ ठेवा। त्यानंतर एखाद्या गरीबाला हरभऱ्याची डाळ दान करा। यासह पिठात डाळ, गूळ आणि हळद घालून गाईला खाऊ घालावे। यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो।
व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो। मंडळी, तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल किंवा आर्थिक समस्यापासून मुक्त व्हायचे असेल तर गुरुवारी गुळाचा उपाय अवश्य करावा। मंडळी, श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते, परंतु कधी कधी खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही, तर काही लोक कमी कष्ट करून देखील जास्त यशस्वी होतात। तुमची इच्छा असेल तर गुरुवारचा हा उपाय तुम्ही अवश्य करावा। यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून केळीच्या झाडाची पूजा करावीच। मूठभर भिजवलेले चणे आणि गूळ केळीच्या झाडाला मुळामध्ये अर्पण करावेत। हा उपाय सतत 5 किंवा 7 गुरुवार करावा। यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील। याशिवाय तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती कमकुवत असेल तर तुम्ही गुरुवारी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून प्यावी। मंडळी, जर तुम्ही पहिल्यांदाच गुरुवारी व्रत करणार असाल तर ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल तो गुरुवार निवडावा। हे शक्य नसल्यास कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करता येईल। हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा उपवास सुरू करणार असाल तेव्हा ते पौष महिन्यात नसावा। जर तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करत असाल तर त्या दिवशी केळीचे सेवन करायला विसरू नका। हिंदू धर्मानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात, म्हणून गुरुवारी केळीच्या झाडाला जल अर्पण अवश्य करावे। नियमानुसार त्यांची पूजा करा। शक्य असल्यास गुरुवारी उडीद डाळ आणि तांदळाचे सेवन करावे। त्याचबरोबर गुरुवारी दाढी, केस, नखे कापू नयेत। यासोबतच या दिवशी कपडे धुणे, डोके धुणे इत्यादी गोष्टींवर बंदी आहे। पूजेच्या वेळी पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा। भगवान श्रीहरी विष्णू आणि गुरु बृहस्पती यांना पिवळी फळे आणि पिवळी फुले खूप प्रिय आहेत, म्हणून या दिवशी पूजेच्या वेळी अर्पण केल्या पाहिजेत। ज्याप्रमाणे 16 सोमवार उपवास केला जातो त्याचप्रमाणे 16 गुरुवारही उपवास केला जातो। मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा। जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सुखी जीवनाचे रहस्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील।